फ्लॅट घेतलाय म्हणजे पार्किंग आपोआप तुमची झाली किंवा सोसायटी पार्किंग विकू शकते? आज आपण जाणून घेणार आहोत खरा कायदा काय सांगतो ते. नमस्कार मंडळी, कसे आहात? हाऊसिंग सोसायटीमधील पार्किंग हा सर्वात जास्त वादाचा विषय आहे. मॉडेल बायलॉज नुसार पार्किंगचे स्पेस वाटप करण्याचा अधिकार हा सोसायटीकडे असतो. बिल्डर पार्किंग स्पेस ही स्वतंत्रपणे विकू शकत नाही. स्टॅक पार्किंग आणि ओपन पार्किंग हे सोसायटीच्या कॉमन एरियाचाच भाग आहे. सोसायटीने बायलॉज नुसार पार्किंगचे वाटप करणे आवश्यक आहे. सोसायटी पार्किंग बाबत महत्वाचे नियम आज आपण जाणून घेणार आहोत. पार्किंगचे अलोकेशन हे सोसायटीच्या नोंदीप्रमाणे आणि उपलब्धतेनुसारच केले जाते. एका सभासदाला प्रथम एक पार्किंग देण्यास प्राधान्य दिले जाते. अतिरिक्त पार्किंग उपलब्ध असल्यास दुसरे पार्किंग दिले जाऊ शकते. विजिटर पार्किंग वरती कायमस्वरूपी वाहने उभा करता येत नाहीत. पार्किंग जागेचा वापर हा केवळ वाहने उभा करण्यासाठीच करावा. पार्किंग एरियामध्ये सामान, फर्निचर, बांधकाम साहित्य किंवा इतर वस्तू ठेवता येत नाहीत. मॉडेल बायलॉज नुसार सभासदांनी सोसायटीने ठरवलेल्या पार्किंग रूलचे पालन करणे हे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास सोसायटी लेखी नोटीस देऊन आवश्यक ती कारवाई करू शकते. पार्किंग हा मालकी हक्काचा विषय नसून सोसायटीच्या नियमानुसार वापरण्याचा अधिकार आहे. पार्किंगचे वाद टाळायचे असतील तर मॉडेल बायलॉज आणि सोसायटीच्या रूलचे पालन करावे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. धन्यवाद.